उदयदा इकडे तू जीव तुम्हाला फोन केला पाहिजे नको लागावा लागल आता नियम त्यानं काही नाही नियम मला ठेव तू बाजूला कालपासून नियम डोल्यानं उद्या जास्त दिसत कालपासून नियम मोरीत चालले नियमाना काय महत्व आहे नियम मोरले काहीतरी बोलता बा काढल्या कोचच्या काय तरी काही आता डोल्यावर यायला लागले तुमचे आता डोल्यावर कावशा येत नव्हते का हा बरोबर मी येले बोलू उद्या तुला जाम तर दिसून रे दांडा दिली दांडा ए शरद आहे ना कोण नाना शरद हलके डीजे कोणता गणेश दत्तू ग डीजे गणेश दत्तू डीजे गणराज बरा ना मधुकर बजागे ओके चालू 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. जय श्रीराम. गेम ऑन. पुढील चेंडू पहिलाच यावेळेस पाहतोय आपण दिशा दिलेली आहे लेगसाईडच्या दिशेने आणि पहिल्याच चेंडूवरती एक चांगला फटका खेळून काढलेला आहे आणि चेंडू जातो सीमापार चौकार. आहे प्रत्येक टीमला सूचित केले जाते आपल्याला निर्धारित जो वेळ दिला आहे त्या वेळेतच खेळ पूर्ण करायचा आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल की आपले 3 षटक जे आहे ते 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करणं अनिवार्य आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळते. स्क्वेअर कट करण्याचा इथं प्रयत्न होता मनसुबा होता आखला होता परंतु त्याला काही यश मिळालं नाही आहे. पुन्हा एकदा निर्धावची होते सांगता. जेव्हा जेव्हा नियम कडक केले जातात तेव्हा तेव्हा कुठलाही खेळ असो की कार्यक्रम असो सुसज्जते रीतीने पार पाडला जातोय. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय लोकांच्या रिझनला खाली रिझन आहे दुरून क्षेत्राशी येईल तोपर्यंत चेंडू मात्र सीमा बाहेर जाईल चौकार. चांगला फटका आहे देखना चिकना फटका पाहायला मिळतोय. तोलून मापून मारलेला फटका हा सिक्सर पाहायला मिळतोय. या 6 धावेने धावांना उच्चांक मिळतोय बढती मिळते वाढ मिळते धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 16 अंकावरती. बाईक प्लीज हा रस्ता नाही या ग्राउंड मध्ये कोणीही बाईक आणू नये.
पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 16. एक मजबूत स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते अमर स्पोर्ट कासने संघाची. मधुकर बजागे याच्या पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर चौकार आला होता. त्यानंतर कुठेतरी कमबॅक केलं होतं. 2 डॉट चेंडू हाताळले होते, परंतु त्यानंतर एक चौकार, डबल आणि शेवटच्या चेंडूवरती तोलून मापून मारलेला सिक्सर. अशा रीतीने 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच्यानंतर दिवा स्पोर्ट दिवा आपणही तयार राहायचं आहे. या सामन्यानंतर ओमसाहेब पिसे संघासमोर आपली मॅच आहे. पहिल्या ओव्हरला बरोबर 5 मिनिटं घेतलेली आहेत. जे 3 पहिले षटक आहेत ते 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. अन्यथा आपण आउटफील्डचा जो फिल्डर आहे तो इनफील्डच्या आतमध्ये एक घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. युवराज तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस उडवलाय, पाहूया. लॉंगऑफच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण, परंतु रन बिटवीन द विकेट ही चांगली पाहायला मिळाली. दोघांमध्ये तालमेलही चांगलं पाहायला मिळालं. पहिली धाव अतिशय वेगाने घेतली आणि अवसर होतं, वेल होतं दुसरी धाव कंप्लीट करण्याचं आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. फटका खूप चांगला खेळला गेला होता आपण जर पाहिलं तर. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा उडवलेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे, परंतु कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथं तैनात नाही आहे. दूरवर क्षेत्ररक्षक उभा आहे. जोपर्यंत येईल तोपर्यंत इथं पाहू शकता आपण पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. 20 धावा धावफलकावरती जुळल्या गेल्यात. या दुसऱ्या ओव्हरमध्ये सलग 2 चेंडूवरती 2-2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळाले. एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा तुम्हाला मोठा फटका लागत नाही त्यावेळेस क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं, एकेरी दुहेरी धावसंख्या धावफलकावरती असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी रणनीती आखली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. युवराज एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस दिशा दिलेली आहे. वाईडिस फाईन लेगच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. इथेही पाहू शकता आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एक स्फूर्तिली रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 1 धाव आरोग्यासाठी याच्यासाठी केलेला हा क्रिकेटचा खेळ सुरुवात आपल्याला पाहायला मिळते 40+ आणि त्या अनुषंगाने आपण मैदानाच्या आतमध्ये आरोग्यदायी खेळ पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती धावा जमवण्याचा मानस धरला गेला आहे, कारण माहिती आहे ओमसाहेब पिसे हा एक तगडा संघ आहे. परंतु चालू हंगामामध्ये कुठला संघ तगडा ठरतोय पाण्यासारखं राहील. हा चेंडू खूप चांगला आहे. आपण पाहिलं तर ऑफस्टिकवर चेंडू ठेवला होता आणि फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या इथं पाहायला मिळतोय. निर्धावची होते सांगता, कारण आपण जर पाहिलं तर नानू यांच्या अंगावरती किंवा शरीरभेदिक जर चेंडू हाताळला गेला तर त्याचा परिणाम काहीतरी वेगळा पाहायला मिळतो. इथं मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये उडालेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. गुड ट्राय, क्या बात आहे. पूर्णपणे झोकून दिलं होतं, परंतु आपण पाहिलं तर झेल काही कन्वर्ट झाली नाही आहे, परंतु 2 धावा रोखूही शकल्या नाहीत. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या ओव्हरमधील शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे. 4 षटकांचा निर्धारित सामना मित्र पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. पूर्ण वर्षभर या स्पर्धेची आपण वाट पाहत असतो, कारण इथूनच प्रत्येक टीममध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होत असतं, कारण नवीन खेळाडूंचा भरणा पाहायला मिळतोय. परंतु विनंती असेल सर्व टीमला की कोणीही खोटा प्लेयर आपल्या टीममध्ये खेळू नये. इथं मात्र ऑफस्टिकच्या अधिक बाहेर जातोय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावांचा भरणा पाहायला मिळतोय. 25 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. स्कोर कार्ड खूप चांगला आहे. कालच्या दिवसाचा आपण जर विचार केला तर सर्वाधिक धावा कुटण्याचा जो मानस होता गावदेवी रानोली संघाचा 77 77 धावांची बहारदार इनिंग खेळताना पाहायला मिळाली होते. गावदेवी रानोली स्थानिक ग्राउंड आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र उडवला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्या चेंडूकडे पाहतच राहील. एका टप्प्या अखेरीस चेंडू मात्र सीमा पार, चौकार. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती
29. राशीद बोलते तो 9 नंतर राशीद नंतर बोलते यंदा बघ ना सगळ्या नाच होता येर लागले बोला तर पैज मध्ये एक टीमला तर 29 धावा ऑन बोर्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक कोण घेऊन येतोय बघण्यासारखं राहील, कारण धावा अधिक खर्च होताना पाहायला मिळत. पहिल्या ओव्हरमध्ये 16, या ओव्हरमध्ये 13. या धावा ज्या वाढलेल्या आहेत त्या कुठेतरी रोख लावणं गरजेचं आहे. पाहूया विनोद होतोय नवीन गोलंदाज, या धावांवरती रोख लावेल की जो ओघ धावांचा आहे तो चालू राहील हे पाहण्यासारखं राहील, कारण आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाही आहे. शरद हलके आणि नानू मात्र जमेची बाजू करत असताना खेळ चांगला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. शरद हलके यांनी पाहायला गेलं तर 2 चौकार, 1 बिगेट षटकार पाहायला मिळाला. नानू यांच्या बॅटमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर 1 चौकार, आणि बाकी जर विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेण्याचा मानस यशस्वीरित्या पाहायला मिळतोय. शरद वैयक्तिक 16 धावांवरती खेळतोय, तर नानूचा विचार केला तर 12 धावांवरती खेळतोय. आणि सांघिक स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 29 धावा ऑन बोर्ड. तिसरं षटक या ठिकाणी पाहायला मिळते विनोदांच्या माध्यमातून प्रस्थापित करत असताना पंचांची गाठ घेतोय, सरसावतोय गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू यावेळेस शफल झाले होते, जागा बनवली होती, परंतु हवं तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये काही घेता आलं नाही आहे, कारण आपण पाहिलं तर चेंडूला गती कमी करून दिली होती. शरद हलके यांचा विचार केला तर एक स्फोटक फलंदाज आहे. हंगामाला सुरुवात आहे, प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं, आणि प्रत्येक टीमला या हंगामाला प्रॅक्टिसला वेळ कमी मिळालेला आहे, कारण पावसाने दमदार हजेरी दाखवली. कित्येक तारखासुद्धा चाचणी स्पर्धेच्या चेंज झाल्या. पुढील चेंडू यावेळेस वडा शॉट, पाहूया अधिक उंची लांबी गाठेल का, आणि इथं मात्र लांबी काय गाठता आली नाही आहे, आणि खूप चांगला झेल कन्वर्ट करताना इथं पाहायला मिळतंय. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. असताना विनोद पाहायला मिळतात. पहिल्या चेंडू वरती एकही धाव घेतली नाही, त्यानंतर मात्र एक ललचावणारा चेंडू हाताला गेला होता. फटका चांगला खेचला होता, परंतु टायमिंग आणि ताकद काही झोकता आली नाही. परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. या ठिकाणी आपण पाहतोय नवीन फलंदाज अमोल दलवी मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाण्यासारखं राहील कशा प्रकारे खेळ त्यांच्या माध्यमातून होईल. पुढील चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय दिशा दिलेली आहे. पांचच्या रिजनमध्ये चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल्स होतं, 1 धाव कंप्लीट केली. क्षेत्ररक्षण चांगले झालं, परंतु अवसर आहे वेल होतं. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 31 या अंकावरती जाऊन पोहोचत आहे. प्रत्येक संघाने वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. आपण पाहतोय अमर स्पोर्ट कासने संघ हा लेट रिपोर्टिंग केल्याबद्दल त्यांना 3 धावांची पॅनल्टी लावण्यात आलेली आहे, तर इतर संघाला पॅनल्टी न लागावं त्याच्यासाठी सर्वांनी वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. या दरम्यान आपण जर पाहिलं तर विनोदांचा हा स्फेअर मारा पाहायला मिळतो. वाईटच्या स्वरूपात इशारा केला गेला, पण ज्यांच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 32 अंकावरती. पुढील चेंडू पाहूया. यावेळेसही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंदाधुंद फलंदाजी याला म्हटलं जाते. कही पे निगाही कही पे निशाणा, तलवार फिरवली जाते परंतु चेंडूचा काय अंदाज घेतला जात नाही. निर्धावची या ठिकाणी होते सांगता. एक चांगला गोलंदाजाची एक निशाणी असते की
फलंदाजी शारीरिक भाषा ओळखणं. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. इथं मात्र छातीवर वार घेतला गेला परंतु चेंडू मात्र धरतीला दान झाला. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आम्ही संधी चालू आली होती परंतु तसं काही घडलं नाहीये. पुढील चेंडू यावेळेस मात्र चांगला चेंडू परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर उजिस्टिक थोडीशी सोडून बाहेर जातोय. पंच लगेचच इशारा केला जातोय का स्क्वेअर मारा आहे. टॅप करण्याचा प्रयत्न होता. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये खेळून काढलेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसऱ्या धावीचा आगाज प्रयत्न आणि त्याही 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 37 आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आपण पाहतोय की ज्या धावा भरपूर बनल्या होत्या 2 ओव्हरमध्ये कुठला तरी गोलंदाज येऊन मॅजिकल गोलंदाजी करत धावांवरती अंकुश लावणं गरजेचं होतं आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विनोद यांनी कुठेतरी त्या धावा थांबवताना पाहायला मिळाल्या आहेत. 8 धावा खर्च करत एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन येते हे पाहण्यासारखं राहील. हंगामाला सुरुवात आहे. प्रत्येक टीमला प्रॅक्टिससाठी वेळ कमी मिळालेला आहे कारण चाचणी स्पर्धेच्या तारखा सुद्धा आपण पाहिल्या तर 2 चेंज झाल्या आणि ही तारीख चेंज होता होता राहिली. उदय म्हात्रेने सुद्धा आवाज उठवला होता कारण ते जयपूरला राजस्थान फिरायला गेले होते आणि त्यांचंही म्हणणं होतं की ही तारीख ही पुढे जावा आणि त्यांची क्लिप ही व्हायरल झाली होती कारण त्यांची उंटाचा आणि त्यांचा संवाद आपण सर्वांनीच पाहिला असेल. त्यांना विचारलं गेलं होतं की बाबा रे बरा आहेस का. उंटाने सांगला हो बरा आहे. तुमच्या महाराष्ट्रात कसं काय चाललंय. तेव्हा उदयने पण सांगितलं की हा आमच्याकडे पण बरंच चाललंय पण चाचणी स्पर्धा काय लेट होते. शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी मधुकरजी पाटील. यस अल्पेश गायकवाड यांचं खूप चांगलं लक्ष असतं. चालू ही मधुकरने केलं आणि शेवटी मधुकर करतोय. नावामध्ये सर्व काय असतं पण तो कर्मामध्ये सर्व काही दडलेलं असतं. पाहूया मधुकर बजाग याने 16 दिल्यात. मधुकर पाटील किती देतोय. यावेळेस चेंडूवरती प्रहार जरूर केला आहे. इथेही नामी संधी आली होती परंतु ती सुद्धा इथं गमावताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. भगवानजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. अमर स्पोर्ट कासने संघाचे करता धरता आणि भगवती इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळासाठी त्यांचाही खूप मोलाचा सहकार्य असतोय. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. दुसरीची कॉलिंग आणि कुठेतरी फेकी चुकीची पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि पाहता पाहता तिसरी धाव ही पूर्ण होताना पाहायला मिळते. क्या बात आहे. गुड रनिंग मैदानाच्या आतमध्ये. नानू मात्र आज रनिंग भरपूर करतोय शरीरावरती थकवा तर जाणवते कारण स्ट्रायकरला आलेले होते आणि अजून मैदानाच्या आतमध्ये तैनात आहेत. शेवटचं ओव्हर प्रगती पथावरती या चेंडूवरती गेल्या 3 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या पाहिली तर 42 धावा फलकावरती 42 धावा ऑन बोर्ड. चांगला टोटल आहे. 10+ धावसंख्या ही चांगली मानली जाते. कालच्या दिवसाचा विचार केला तर 40-45चा टार्गेट एक चांगला सेफ टार्गेट मानला जात होता. इथं मात्र पाहू शकता आपण व्हाईट बॉल. सर्वाधिक सुरुवातीला आपण पाहिलं तर कालची पहिली मॅच खेळली गेली होती त्याच्यामध्ये 59 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. दुसऱ्या मॅचला आपण पाहिलं तर 45 धावांचं आणि जी तिसरी मॅच होती चौथी मॅच जी होती ती हाय स्कोरिंग होती 77 धावांची. यावेळेस पाहतोय आपण कावकावण्याच्या रिजनला इथं मिस फील्ड पाहायला मिळतंय. चेंडू मात्र फरार होतोय सीमा पार चौकार.
आणि कालचा एक संध्याकाळच्या सत्रातला शिवनेरी आमने आणि नानकर यांच्यामध्ये जो सामना झाला होता, शेवटच्या ओव्हरला 26 धावांची गरज असताना मात्र एक चेंडू राखून शिवनेरी आमने संघाने तो सामना जिंकला होता. असं वाटलं होतं नानकर संघ विजय होईल, परंतु क्रिकेट हा अनिश्चित भरलेला खेळ नेहमी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण जेल सुटला गेला आहे. वारंवार फिल्डिंगमध्ये कुठेतरी तफावत पाहायला मिळाली आहे. मागील चेंडूवरती चौकार सुटला, या चेंडूवरती झेल सुटला गेला आहे. पिशे संघाकडून असं चित्र कमी पाहायला मिळतंय, परंतु आपण चर्चा करतोय की प्रॅक्टिसचा अभाव त्याचाच काहीतरी परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचते 49, 49 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस चांगला फटका आहे, गॅपमध्ये जाईल का, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि इथेही दुसरी जी कॉलिंग आणि दुसरी रन घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. टी 50 धावा ऑन बोर्ड. मला तरी वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक आहे काही करण्यासाठी, परंतु धावा फायटिंग स्कोर या ठिकाणी आपण पाहिलं तर जमा झालेला आहे. 50 धावा एक फाईट स्कोर म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. पाहूया पुढे चेंडू हाताळण्यासाठी पाटील टर्न होतोय. इथं मात्र पुन्हा एकदा आपण पाहत आहे ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला आहे. इथं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसरी जी कॉलिंग चेंडू डीपमध्ये आहे, जोपर्यंत येईल तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर 52 धावा झालेल्या आहेत आणि 53 धावांचं या ठिकाणी लक्ष ओमसाहेब पिसे संघासमोर ठेवलेलं आहे. पाहूया 53 धावा पूर्ण होतील की या थांबल्या जातील, या ऐकूया माझे सहकारी समालोचक कालीराम केनी सर यांच्या आवाजाने. तोपर्यंत आपण ऐकूया एक छानशी धून डीजे मास्टर.
संघाचे संघनायक संतोषजी पाटील, माझे सहकारी समालोचक मनोज ठाकरे, त्यानंतर पिसे संघाचे सिनियर खेळाडू आणि पिसे ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामदासजी म्हात्रे, दिवा स्पोर्ट दिवा चे दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अनिल पाटील, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, अधिक वेळ घेऊ नका, लगेच आपल्याला सुरुवात करायची आहे. वेलकम अजित भाऊ. ऑल टीम दिवा स्पोर्ट दिवा. यानंतरचा सामना असेल ओमसाई पिसे आणि दिवा स्पोर्ट दिवा. गिरीश वालन सर आणि भाऊ पाटील, तसेच आमचे सुनील म्हात्रे मैदान क्रमांक 2 वर. तर पहिल्याच सामन्यातून नाणेफेकी हरल्यानंतर अमर स्पोर्ट कासने संघानं प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 52 धावा बनवल्यात आणि 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. वेलकम हरिभक्त बारेन, आमचे अर्जुन बुवा, दिवा स्पोर्ट दिवा संघाचे एक सिनियर खेळाडू, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्या. डॉक्टर श्यामजी पाटील, ओमसाई पिसे टीम, चला फलंदाज पाठवा लगेच. आज देखील आपल्याला 9 सामने खेळवायचे आहेत. काल ग्राउंड नंबर 2चा आपण विचार केला तर गावदेवी वेले, गावदेवी अंजूर आणि शिवनेरी स्पोर्ट आमने हे 3 संघ काल क्वालिफाय झालेले आहेत. बघूया आजच्या दुसऱ्या दिवसातून ग्राउंड नंबर 2 वरून कुठले 3 संघ पुढे जातील. आज देखील चांगले चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतील. खारभाऊ संघ देखील आज आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सरवलीपाडा, दापोडे, पिंपलास एक नवीन संघ आहे, सौदरपाडा, भादवड. क्या बात आहे. आज अध्यक्ष साहेब, संस्थापक अध्यक्ष साहेब देखील याच मैदानात आपल्याला इनेक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि माजी अध्यक्ष शरदजी भोईर यांचा देखील संघ आज आहे. दोन्ही संघ अगदी तगडे संघ आहेत. सिनियर 40+ विचार केला तर आता कुठलाही संघ कमी राहिला नाही आहे. प्रत्येक संघामध्ये चांगले चांगले खेळाडू उपलब्ध झालेले आहेत. अमर स्पोर्ट कासने संघाचा विचार केला तर नाना गोंडली, भगवानजी भोईर, नक्कीच नाना गोंडलींनी नेहमीच आपल्या गावावर, आपल्या संघावर प्रेम दाखवलेलं आहे आणि चालू सीझनमध्ये देखील सालाबादप्रमाणे यावर्षी देखील नाना गोंडली यांच्याकडून विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी कलरफुल टी शर्ट देण्यात येणार आहेत. भाऊ सर, पंचांना देखील विनंती आहे की आपण खेळाडूंना स्ट्रिक्टली ऑन करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा अधिक वेळ आपण घेऊ द्यायचा नाही आहे. येणारा जाणारा फलंदाज जी टी शर्टची जी सर्कल आहे ती कंपल्सरी आपण क्रॉस करत चला, जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाही आहे. मित्रांनो, सहकार्य करा. येणारा फलंदाज आपण तयार ठेवा. वेलकम आमचे प्रिन्स मूवीज चे मालक प्रथमेश पाटील, रवीजी गुलवी, नक्कीच आमचे प्रथमेश पाटील लाखिवली, आमचे राजेंद्र पाटील सरांचे बंधू. गेम ऑन. पहिला चेंडू आडव्या बॅट न उडवलाय आणि पहिल्या चेंडूवर 2025-26 ची सुरुवात सोपानच्या बॅट मधून षटकारने पाहायला मिळते. सुरेख सुरेख चेंडू, गोलंदाज सुधीर शेलार, पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू डॉट. सोपान
यांचा या संघटनेमध्ये पहिला सामना, वय वर्ष 45 आणि पहिला षटकार. वेलकम जितेंद्र पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. कपिलदादा म्हात्रे, आपलं देखील स्वागत. नाना गुंडलीनं चेंडू अडवलाय, भगवान भोईरनं चेंडूला उचललाय. फलंदाजांनी ते 2 धावा पूर्ण केलेत. सोपानच्या बॅटमधून या 2 धावा, संघाची टोटल 8. वेलकम किरण म्हात्रे, कृष्णा मडवी, संजीवन भाऊ, आपलं देखील स्वागत. दिवस फॉर दिवा टीम ओमसाई पिसे टीम बरोबर खेळणार आहे. 3 चेंडू 8, 53 धावांचं लक्ष आहे. वेलकम पुण्यनाथ. फुलटॉस घेतलाय, चेंडूला काऊ कॉर्नर रिजनला उडवलाय. शरद हलके झेलच्या खाली, चुकी होणार नाहीये. फलंदाज सोपान झेलबाद. आहेत. काशीनाथ गगे नक्कीच 12वे खेळाडू म्हणून आमच्या समोरच्या कक्षामध्ये आहेत. चांगली फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली. शॉर्ट थर्डमॅन रिझनला फाईनला नक्कीच एक सिंगल धाव सदन यांच्या बॅटमधून. 5 चेंडूमध्ये 9, 8 वर सोपान बाद झालेत. श्याम पाटील यांना खातं खोलायचं आहे. नक्की शरद हलकीची देखील सुरुवात चांगली झालेली आहे. चांगला झेल, त्यानंतर फलंदाजीतून देखील शरद हलकीच्या 16 धावा. श्याम पाटील पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, खाली क्षेत्र आहे. चेंडू अगदी चाललाय मैदानाला धन धन करत, सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमसाई पिसे टीम 13 या धावसंख्येवर एका गडाच्या मोबदल्यात पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही कासने संघाला ज्या 3 धावांची पॅनल्टी लागली होती ती पॅनल्टी ॲड करतोय. सुधारित धावसंख्या 16 झालेली आहे. दोन्ही संघनायक या गोष्टीकडे लक्ष द्या. एकूण धावसंख्या 16. आज ग्राउंड नंबर 2 वर गट क्रमांक 4 मधले 3 संघ आहेत. ओमसाई पिसे, अमरस्फोट कासने आणि दिवसफोट दिवा. गट क्रमांक 5 कालिका माता खारबाव, जय भोलेनाथ सरुलीपाडा आणि गावदेवी भादवड. त्यानंतर गट क्रमांक 6 वीर तानाजी दापोडे, तुफान पिंपलास आणि चौदरपाडा. 9च्या 9 संघांनी वेलेवर या. मित्रांनो, तुम्हाला जी लॉटवर वेल दिलेली आहे त्या लॉटच्या वेळेनुसार तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायची आहे. संघटनेला सहकार्य करा. ही स्पर्धा संघटनेची स्पर्धा, आपल्या स्वतःच्या संघाची स्पर्धा समजून प्रत्येकाने वेलेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज गुरुनाथ चांगला गोलंदाज आहे. शॉर्ट रनअपनं नेहमीच गोलंदाजी करत असतो. ओव्हर द विकेट पहिला चेंडू. पहिल्या चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. पाय चालले नव्हते, बॅट मात्र जागेवरूनच फिरवली होती. पावलांचा वापर करायला हवा होता. हा चेंडू खेळण्यासाठी गोलंदाजाच्या लाईनत लेंथपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. सुरेख चेंडू
गुरुनाथनं अगदी पहिला चेंडू अचूक टप्प्यावर सोडलेला आहे. बघूया षटकातील दुसरा चेंडू. इथे देखील आपण पाहिला तर थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर, जास्त अपेक्षेपेक्षा जास्त चेंडू बाहेरच्या दिशेला निघालाय. पंचांचा येतोय वाईटचा इशारा. धावसंख्या 17. सदानंद स्ट्राईकवर आहेत. 2 चेंडूमध्ये 1 वर खेळत आहेत. डॉक्टर श्याम पाटील 1 चेंडूनिशी 4 वर. आणि इथे बॅटची कडा, आवाज नक्की झाला होता. अगदी खेळाडू देखील पंचांच्या निर्णयाची वाट न बघता आपला पॉपिंग क्रीज सोडलेला आहे. फलंदाज बाद. सेकंड इनिंग. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर नंबर 2 चा खेळ कंप्लीट झालेला आहे. धावसंख्या 27. रफ अँड टफ, कट टू कट सामना पाहायला मिळेल. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदी सामना दोन्ही संघांसाठी समान आहे. 12 मध्ये 26, पहिल्या 12 मध्ये 27 आलेत आणि उर्वरित 12 मध्ये अजून 26 धावा इथे बनवायचे आहेत. दिवास्फोट दिवा आणि चालू सामन्यातून ओमसाई पिसे असा सामना आपल्याला यानंतरचा दुसरा पाहायला मिळेल.
त्यानंतर खारबाव आणि सरवली बाडा. बघूया, हा ओव्हर खूप महत्वाचा आहे, कारण की या ओव्हरमध्ये आपण एक अनुमान अंदाज लावू शकू की कुठल्या टीमच्या बाजूने सामना चाललाय. कारण की 12 मध्ये आता 26 आहेत. प्रति ओव्हर धावांचा विचार केला तर 13ची सरासरी येऊन थांबलेली आहे. चला फिल्डिंग लावा मित्रांनो लगेच. मैदानी पंच नक्कीच आपण देखील वारंवार खेळाडूंना सूचना करत चला, जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाहीये. 11 मिनिटं 2 ओव्हरसाठी खर्च झालेले आहेत. अमरस्फोट कासने टीम शरद हलके आपण या गोष्टीकडे लक्ष ठेवा. 15 मिनिटांमध्ये आपल्याला पहिले 3 ओव्हर कंप्लीट करायचेच आहेत. सुरेख चेंडू, परफेक्ट यॉर्कर, चांगला बचाव केलाय डॉक्टर श्याम पाटील. उमसाई पीसी संघाचे स्वतः संघनायक आहेत. 28 11 चेंडूमध्ये आता 25. वेलकम कैलास मडवी. त्यानंतर अरुणजी पाटील एलकुंदे गावचे पोलीस पाटील आहेत. पुढे आलेत. अल्पेशनं सांगितलं की क्षेत्ररक्षक पुढे आलेत. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, बघूया स्पर्श झालाय का. आम्ही पंचांच्या निर्णयाची वाट बघतोय आणि अखेरकार पंचांनी इथे चौकार घोषित केलाय. नक्कीच या एक छोटी छोटीशी चूक आहे ना, ही कासने संघाला कदाचित मागात पडेल. काही चुका घडत आहेत, कारण की आपल्या हंगामाची सुरुवात आहे. चाचणी स्पर्धा, अध्यक्ष चषक. अमोल दलवी इथे आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चंदून फटका डीप मिड विकेटला खेळला आहे. इथे देखील 2 धावा. 34. डॉक्टर श्याम पाटील तंदुरुस्त आहेत. आपण बघतोय पहिले चेंडूपासून अगदी खेळपट्टीवर जलद गतीने पलताना पाहायला मिळत आहेत. चांगली फिटनेस आहे. त्यांनी सांगितलं आमचं सर्व बऱ्यापैकी आहे. चौतीस धावा, 2 ओव्हर 3 चेंडूचा खेळ संपलाय. इथे चंदूसाठी हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथवर, नक्कीच अगदी चेंडू शरीराचा वेध घेतोय. लेगबाईचा इशारा आलाय. धावा येत कशाही येत. श्याम पाटील सलामीला आलेत. 3 चेंडू खेळलेत, 1 चौकार अशी 6 या धावसंख्येवर खेळत आहेत. सोपान बाद झालेत 8 वर, सदानंद बाद झालेत 1 वर. चंदूच्या बॅटमधून धावा आलेत 15, चेंडू खेळलेत 6. हा चेंडू स्लोवर, ज्या गतीची अपेक्षा डॉक्टर श्याम पाटील यांनी केली होती ती अपेक्षा चेंडूवर त्यांची पूर्ण झाली नाही. पुन्हा एकदा चेंडू शरीरावर आदळतोय आणि लेगबाईच्या स्वरूपात आणखीन एक धाव ॲड होईल उमसाई पिसे संघाच्या फलकावर. 36-7-17. क्या बात आहे. आकडा बघा, 7-17. हा जलद गतीने चेंडू टाकलाय. इथे देखील निशाणा चुकलाय. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. खेळाडू कशामधून आवाज येतोय. आता 6 मध्ये 16 का डोला 26 होत्या, म्हणजे या ओव्हरमध्ये आल्या 10 आणि आता उर्वरित शेवटच्या ओव्हरमध्ये बनवायचे आहेत 16. सामना अगदी कट होईल. हनुमान पोगाव टीमचा ग्राउंड नंबर 1 वर मला वाटतं सामना आहे. नक्कीच अगदी कुठल्याही बाईक चोरांनी
सामना सुरू असताना मैदानातून जाऊ नका प्लीज. सहा मध्ये 16, धावा झाल्यात 37. 53 लक्ष आहे. चला स्पीडअप करा, जरा चर्चा कमी करा मित्रांनो. चर्चा आपण जरूर करा, मात्र वेळेचं भान ठेवा, कारण की आपल्याला आज देखील 9 सामने खेळवायचे आहेत. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा रोखण्यासाठी गोलंदाज राहुल हलके, शरद हलके यांचे बंधू. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकाचा पहिला विजय. विजय स्पोर्ट खानपे संघाचे यष्टीरक्षक फलंदाज आणि संघटनेचे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, दिवसभर दिवाचे कपिलदादा म्हात्रे संघटनेचे सल्लागार, आणि आपले नक्कीच प्रदीपजी जोशी, त्यानंतर लॉर्ड कमिटी मेंबर जगदीश दादा म्हात्रे यांना आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला आसमान दाखवलाय, चेंडूनं उडवलाय षटकार. थँक्यू ढिसे. नक्कीच आता खेळाडू कक्षामध्ये आनंदाचं वातावरण असेल की तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर विकेट का दिली नाही याचं उत्तर देताना चंदू आणि सहकारी डॉक्टर श्याम पाटील. खेळाडू कक्षामधून आवाज आला होता विनोद आणि युवराजसाठी की शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला 17 या 16 धावा बनवायच्या आहेत, तर नवीन दमाच्या फलंदाजीची गरज आहे. मात्र चंदू बोलतोय मै हो ना. हा चेंडू सुरेख लाईन अँड लेंथवर. षटकार खाल्ल्यानंतर राहुल हलकेनं देखील आता हलक्यात घेतला नाहीये. चांगला चेंडू सोडलाय. 4 मध्ये 10. काल एका ओव्हरमध्ये 26 धावा बनल्यात, पण 27. आमने संघानं हा कारनामा केलेला आहे. गावदेवी नानकर टीम समोर इथे शरद राहुल हलकेनं झेल ड्रॉप केलाय. बघूया तिसरीसाठी आता जीवनदान नसणार आहे. डॉक्टर श्याम पाटीलची विकेट. नक्कीच 2 धावा सेव्ह करता आल्या असत्या, चुका झाल्यात कासने संघाकडून. नक्कीच चर्चा होईल. आता 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. कालचा आपण जोशीचा विचार केला ना, तर कालचा जो शेवटचा सामना नानकरपेक्षा रांजोली संघाला जास्त दुःख झाला असेल. कारण की तो सामना तसा होता, कारण की तो सामना जर नानकर जिंकतात तर त्यांना संधी मिळाली असते. 3-8 फलंदाज. ज्या फलंदाजीची आपण चर्चा करत होतो विनोद जाधव. क्या बात आहे, स्विंग अँड मिस. नक्कीच चेंडूच्या लाईन अँड लेंथवर आले नव्हते, फक्त बॅट चालवली होती. आणि इथे आता 2 मध्ये 8. नक्कीच चंदूसाठी डॉक्टर श्याम पाटीलने आपली विकेट दिली. आणि बघूया ती अपेक्षा विनोद जाधव पूर्ण करतील का. क्षमता आहे, सिद्ध करावं लागेल. 2-8. अजून एक. आणि आता फक्त एक चेंडू सोडायचा आहे. राहुल हलकेला सामन्यावर पकड घट्ट मजबूत केलेली आहे अमर स्पोर्ट कासने टीमनं. गट क्रमांक 4 मध्ये तिन्ही संघ तगडे आहेत.
दिवा स्पोर्ट दिवा, ओमसाई पिसे आणि अमर स्पोर्ट कासने. एक लिगली चेंडू आणि इथे ओमसाई पिसे टीम नक्कीच पराभव चौकार जरूर आला, मात्र पराभव टाळू शकले नाहीये. अभिनंदन नाना गोंडली, भगवानजी भोईर, शरद हलके, ऑल टीम, अमर स्पोर्ट कासने आणि हडलक टपलक ओमसाई पिसे. चला श्याम पाटील, ओमसाई पिसे, संगनायक आणि दिवा स्पोर्ट दिवा आपण लगेच नाणेफेकी करूया. चालू सामन्यातील विजेत्या संघातून सामनावीर खेळाडू अमोल दलवी इज द मॅन ऑफ द मॅच. अमोल दलवीनं अगदी तिसरं ओव्हर जे टाकलं टर्निंग पॉईंट राहिला, कारण की 12 मध्ये 26 हव्या होत्या, फक्त 8 दिल्या आणि तिथूनच आपल्या टीमला विजयाच्या आशा पल्लवित करून दिल्या. तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर. ए पुष्पा चल इधर आ. अमोल दलवी इज द मॅन ऑफ द मॅच. या आपण लगेच नक्कीच आपण सामर ट्रॉफी जितेंद्र पाटील आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते देणार आहोत आणि 2025-26 चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकासाठी ही आपल्याला ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. साई साक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपर विशेष कार्यकारी अधिकारी आणि बीबी स्पोर्ट इताडे संघाचे करता धरता भगवान शेठ बाबू पाटील यांनी त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं आपण आभार व्यक्त करूया. चला या अमोलजी दलवी फास्ट. नक्की जितेंद्र पाटील मंडळाचे उपाध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी स्वीकारताना अमोल दलवी अमर स्पोर्ट कासने संघाचे गोलंदाज आणि गोलंदाजीच्या बलावर त्याने हा सामना आपल्या संघाला जिंकून दिलेला आहे. धन्यवाद अमोल दलवी, बेस्ट ऑफ लक. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जोशी साहेब आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करूया. जोशी साहेब, जितू भाऊ नाणेफेकीसाठी या. दिवा स्पोर्ट दिवा आणि अमर स्पोर्ट कासने असा सामना होईल. थोडासा सामन्यामध्ये बदल केलाय. चला दिवस स्पोर्ट दिवा, नाना गोंडली, शरद हलके नाणेफेकीसाठी या. आपण जरा लॉटमध्ये चेंजेस केलेले आहे, कार्यक्रमामध्ये जरासा बदल केलाय. या आपण अमर स्पोर्ट कासने टीम आणि दिवा स्पोर्ट दिवा, किरण म्हात्रे, उदयदादा म्हात्रे, कपिलदादा आपला संघनायक पाठवा, शरद हलके नाणेफेकीसाठी या आपण, जितूजी पाटील.
आमचे जितेंद्रजी पाटील संघटनेचे उपाध्यक्ष आणि किरण म्हात्रे. अमर स्पोर्ट कासने टीम चला धन्यवाद. अगदी दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेकी